ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि विनायकं गुरुं नौमि साक्षरी नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साक्षरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटुता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। जय जय देव अद्वितीय परिणतोप परमैक्य प्रिय निजजनजित भजनीय मायागम्य ज्ञानेश्वरी अध्याय 18 आणि नमनातली ओवी नंबर 9 सेवेकरिता आपल्यासमोर प्रकट केलेली आहे। सेवेला आरंभ करण्या अगोदर सेवेचा परिहार असा, आजची तिथी, आजचा दिवस भारतीय कॅलेंडरनुसार किंबहुना वैदिक परंपरेनुसार, वेद परंपरेनुसार आषाढ शुद्ध पौर्णिमा, आणि आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे व्यास पौर्णिमा। त्याला अनेक दुसरा शब्द आहे गुरुपौर्णिमा। आध्यात्मिक क्षेत्रामध्ये किंबहुना पारमार्थिक क्षेत्रामध्ये सद्गुरूंना अतिविशेष महत्त्व आहे बरं का साधकाच्या जीवनात। आणि म्हणून या ठिकाणी सद्गुरू महाराजांच्या परंपरेतील आपण असणारे सर्व साधक, पारमार्थिक क्षेत्रातील ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासू, ज्ञानी, उपासक, सेवेधारी आणि साधक मंडळी, प्रथमतः आपल्या सर्वांना प्रणिपात करतो। आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचं महत्त्व विशेष आहे आणि म्हणून या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं, किंबहुना व्यासपौर्णिमा म्हटलं जातं। व्यासपौर्णिमा का म्हटलं जातं तर ज्ञानोबराय त्यांच्या संबंधानं वर्णन करतात। म्हणून श्री व्यासाच्या थोरू आणि विश्वा झाला उपकारो, हे साधकांचा वर्ग नाही तर हे विश्व ज्यांच्या उपकाराने उपकृत्य झालं असे सद्गुरू आहेत, असे व्यास महर्षी आहेत। असे कोण आहेत? सद्गुरू आहेत असे व्यास महर्षी। व्यासपौर्णिमा आहे कारण आज जे आम्ही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, गाथ्यासारखा ग्रंथ, विचारसागर पंचदशी अमृतानुभवासारखा ग्रंथ अध्ययनासाठी आणि अध्ययपनासाठी जो घेतो, याचे सर्वस्वी उपकार त्या साधू संतांचे आहेत, व्यासांचे आहेत। असं का? तर हे वाक्य मी आपल्यासमोर जाणीवपूर्वक ठेवतोय। त्याची मीमांसा अशी आहे, व्यासांच्या पूर्वी श्रुतज्ञान पद्धत होती, व्यासांच्या नंतर ग्रंथ परंपरा सुरुवात झाली। व्यासांच्या पूर्वी ग्रंथ नव्हते। ज्ञानोबराय उगाच म्हणत नाहीत विश्वा झाला उपकार। आज ज्ञानेश्वरी जी अध्ययनासाठी आमच्या समोर आहे, सेवेसाठी आहे, ही कृपा नुसतीच ज्ञानोबरायांची आणि सच्चिदानंद बाबांची नाही, तर त्याच्या पाठीमागं फार मोठी परंपरा आहे, ती भगवान श्री वेदव्यासांच्या पासून आहे। आणि त्यांचे अगणित स्वरूपाचे उपकार आमच्यावर आहेत,
की आज आम्ही ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत यासारखे सिद्धांती ग्रंथ, विचारसागर, विचारचंद्रोदय, वृत्ती प्रभाकर, पंचदशी यासारखे प्रक्रिया ग्रंथ आम्ही त्यांच्या सद्गुरूंच्या, श्रीगुरूंच्या, भगवान श्री वेदव्यासांच्या, किंबहुना भगवान श्री ज्ञानोबारायांच्या, भगवान श्री तुकोबारायांच्या कृपेनं ते आमच्या तुमच्या समोर आहेत. आणि त्याचं मूळ श्रेय जर कोणाला जातं तर ते भगवान श्री वेदव्यासांना जातं बरं का. कारण एका वेदाचे 4 वेद त्यांनीच केले. 18 पुराण ही भगवान श्री वेदव्यासांची आहेत. म्हणून त्यांना बादरायण म्हटलं जातं. त्यांच्या चरित्राच्या संबंधाने एक विचार थोडासा सांगू इच्छितो. त्यांना बादरायण म्हटलं जातं का, तर हे काही सहजासहजी आमच्यासमोर प्रकट झालेलं नाही. आदरणीय एकल महाराजांनी सांगितलं, श्री गुरुदादांनी, कारण आदरणीय गुरुवर्य कावणेकर महाराज, आदरणीय गुरुवर्य एकल महाराज हे ज्या साखरे परंपरेमध्ये त्याच परंपरेतला मी आहे. महाराजांची, तळाशीकर महाराजांची परंपरा, ब्रह्मीभूत श्री गुरु भाऊसाहेब महाराज पाटील हे शिवानंद स्वामी प्रभणेकर सोलापूरकर यांच्या परंपरेतले, आणि मी रंगनाथ महाराज प्रभणेकर गुरुजी, दूत महाराज वक्ते बाबाने, मारुती महाराज तुंतिने, हरिभाऊ महाराज पाटील दत्तळकर या परंपरेतला. परंपरा एकच आहे. त्यांनी सांगितलं की दादांच्या कृपेमुळं आज ज्ञानेश्वरी सार्थ झाली, तिचा मराठीत अर्थ आमच्या समोर येतोय. ब्रह्मलीन गुरुवर्य किसन महाराजांनी ती जागतिक लेवलवर नेऊन ठेवली. हे सदपुरुषांचं कार्य आहे. आणि म्हणून संत विचार, संत विचाराची धारा, वेद परंपरा या अशा साधू पुरुषांच्यामुळं, महापुरुषांच्यामुळं तुमच्या माझ्या जीवनात प्राप्त झालेली आहे, किंबहुना ती मिळालेली आहे. आणि म्हणून व्यासांचे खूप उपकार आहेत. त्यांना बादरायण का म्हटलं जातं, तर त्यांनी जे निर्माण केलेलं वाङ्मय आहे, आज वैदिक परंपरेचं जे ग्रंथ संपदा आहे, त्या पाठीमागं फार मोठा त्याग आहे बरं का. त्यागाशिवाय काहीच प्राप्त होत नाही महाराज. माधुकरी मागल्याशिवाय त्या ज्ञानाचं महत्त्व कळत नाही महाराज. मधुकरीला महत्त्व आहे. हॉटेलमध्ये जेवून वेदांताचं अध्ययन घडणार नाही, प्रारब्ध अवशेषानं घडेल पण त्याचा बोध प्राप्त होणार नाही. त्यासाठी मधुकरीचं, आणि ती कशी असावी, जुने लोक सांगायची, इंद्रायणीत बुडवलेली असायची आणि मग ती खायची भिजलेली, तेव्हा त्याचं महत्त्व आहे. हे जसं आहे तसं श्रीगुरूंनी ही ज्या वेळेला निर्माण केलं त्यावेळेला त्यांची सुद्धा खूप कष्ट आहेत बरं का. व्यासांच्या जीवनचरित्रामध्ये भागवतात एक वर्णन सांगितलं जातं की भगवान वेदव्यास ज्या वेळेला एक ग्रंथ निर्माण करायला बसायचे, साधनेला बसायची, ही साधना ही सेवा आहे, त्यावेळेला त्यांचा नियम होता की 24 तासातून एक वेळेला आहार घ्यायचा. त्यांचा नियम होता 24 तासामध्ये एक वेळ आहार घ्यायचा. आणि तो कशाचा घ्यायचा, बोरांचा आहार घ्यायचा. फक्त बोरं खाऊन त्यांनी भागवत ग्रंथ लिहिलाय बरं का. त्यांच्या अवतार कार्यातला शेवटचा ग्रंथ श्रीमद भागवत, 18 स्कंद आणि 18,000 श्लोक. त्याच्यानंतर व्यासाने आपला अवतार कार्यामध्ये पुन्हा ग्रंथ निर्माण केले नाहीत. शेवटचा ग्रंथ. आणि काय खाऊन निर्माण केलं. आज भागवत कथा करणारे त्याच्यावर हजारो रुपये मिळवतात, हा विषय वेगळा आहे, मला तिकडे जायचं नाही. पण ज्याने श्रीमद भागवतासारखा, भगवद्गीतेसारखा, महाभारतासारखा, कारण आपल्या वैदिक परंपरेमध्ये संस्कृत प्रस्थानत्रय आहे आणि दुसरं मराठी प्रस्थानत्रय. प्रस्थानत्रय म्हणजे काय, ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय प्रस्थीयते अनेनेति प्रस्थानम. ब्रह्मस्वरूप सर्वश्रेष्ठ अवस्था साधकाच्या जीवनात प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य. प्र म्हणजे श्रेष्ठ, स्थान म्हणजे ठिकाण, त्रय म्हणजे 3. महाराजांनी वर्णन सांगितलं गुरुवर्य महाराजांनी, ब्रह्मात्मैक्य साक्षात्काराय, जो ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार आहे तो करण्यासाठी 3 आहेत. एक भगवद्गीता, 2 ब्रह्मसूत्रे आणि 3 उपनिषदे. आणि सगळी कोणाची कृपा आहे, व्यासांची कृपा आहे. भगवद्गीता महाभारतातल्या भीष्म आख्यानातले 700 श्लोक,
महाभारत कोणी लिहिला सांगितला? व्यासांनी सांगितलं आणि भगवान गणेशांनी लिहिला. गीता व्यास महर्षींची, उपनिषदे वेदांत, ज्ञानवेदाचा ज्ञानपर भाग आदरणीय महाराजांनी सांगितलं. वेद त्रिकांडात्मक बोलतो, कर्म, उपासना आणि ज्ञान. वेदाचा अंतिम भाग वेदांत. मग वेदांत शब्दाचा अर्थ वेदांताचा अंत असा घ्यायचा नाही बरं का. वक्ते बाबा मुक्ताबाई मठात म्हणायचे वेदांत शब्दाचा अर्थ वेदाचा अंत, अंत असा घ्यायचा नाही. अंत शब्दाचा अर्थ निश्चय असा घ्यायचा. वेदाचा, वेद म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा निश्चयता. मी ब्रह्मरूप आहे, मी वासुदेव, कळ येईल विचारिता. कशाच्या विचाराने? तत्वमसीच्या महावाक्याच्या विचाराने बरं का. ते ब्रह्म तू आहेस, तत्पद ते, त्वम पद तू, आणि असे या पदाने ग्रहण केलं. ते कसं केलं? भाग त्याग लक्षणेने. वेदांतिक मंडळी हात म्हणून सांगतो बरं का. भाग त्याग लक्षणेने वाचार्थ टाकला आणि त्याच्यातला लक्षांश स्वीकारला. गंगेवर गोवळकोंडा आहे, गोवळकोंडा नावाचं गाव आहे असं सांगितलं वेदांतामध्ये, विचारसागरमध्ये दृष्टांत सांगितला श्री गुरुदादांनी. नदीवर गोवळकोंडा आहे याचा अर्थ नदीवर नाही, तत्संबंधी पात्र घ्यायचं. काही गोष्टी त्यागायच्या आणि काही गोष्टी स्वीकारायच्या, याला भाग त्याग लक्षणं म्हणतात. तसं त्याच्यातला वाचार्थ त्यागायचा, मी जीवाय टाकायचं. तत्पदातलं ईश्वरत्व वाचार्थ टाकायचं. तत्पदातलं मी आत्मा आहे, आत्मा स्वीकारायचा, कुटस्थ स्वीकारायचा, आणि तत्पदातलं ब्रह्म स्वीकारायचं. आणि त्या साक्षीचं ब्रह्माशी अभेद आहे. आणि मग तत्वमसी महावाक्याचा बोध झाल्यानंतर जर उत्तम अधिकारी असेल तर ज्ञानोबराय वर्णन करतात, काना वचनाचे ऐकल्याबरोबर तात्काळ बोध. आम्हाला ऐकून का कळत नाही? शब्दज्ञान होतं, अनुभूती शून्य का? अधिकार कमी आहे. मग अधिकार कमी आहे ना, मग साधना केलीच पाहिजे. गुरुपौर्णिमेला आश्रमामध्ये सेवेसाठी आलंच पाहिजे. नुसती गुरुपौर्णिमा नाही, इतर पौर्णिमेला आलंच पाहिजे. एकादशीला गुरुवारी साधनेसाठी आलंच पाहिजे. उपवास केलाच पाहिजे. व्रत वैकल्य केलंच पाहिजे. साधना केलीच पाहिजे. अनाधिकारी असेल तर बरं का, अधिकार कमी पडत असेल तर, अधिकार संपन्न असेल तर कर्म उपासना करण्यात काही अर्थ नाही. अनाधिकारी असेल तर आम्ही ऐकून ज्या अर्थी बोधावर पोचत नाही त्या अर्थी आमचा अधिकार कमी आहे. मग याची संगती कुठं लागते? याची संगती पितांबरदासजींनी विचार चंद्रोदय नावाचा ग्रंथ सांगितला. त्याच्यावर प्रश्न आणि उत्तर आहेत. आणि त्याच्यावर टीका लिहित असताना विचार चंद्रोदयमध्ये 14 कला आहेत. मला वाटतं दुसरा काय तिसऱ्या कलेमध्ये पितांबरदासजी वर्णन करतात उपासकाच्या संबंधानं. एक करतो उपासक आणि दुसरा अकर्तो उपासक. ज्याची कर्म उपासना परिपूर्ण झालेली आहे तर कृतो उपासक. आता त्यानं ज्ञानाचाच विचार करावा, त्यानं कर्म उपासनेमध्ये गुंतायचे नाहीत. आणि ज्याची उपासना परिपूर्ण झालेली नाही, लोक म्हणतात मी विचारसागर पाठ केला. नुसता पाठ केला का ते ब्रह्मज्ञान अनुभूतीत आलं? नुसता पाठ करून फक्त आम्ही व्यासपीठावर सांगण्याचं कार्य केलं. गुरुरी महाराजांनी मुक्ताबाईच्या मठात चातुर्मासाला पाठ चालू असताना पंचदशीला सांगितलं होतं. आम्हाला म्हटले आता एक लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे. बाबांचं वाक्य होतं आणि बाबांचं काय वाक्य होतं ते ज्येष्ठ मंडळींना माहिती आहे. संप्रदायाचे धर्माचार्य आणि ते सेवेमध्ये सुद्धा बोलायचे बाबांचा अधिकार होता. ते आम्हाला म्हणले विद्यार्थ्यांना, अरे नालायकानो, हे तुम्हाला जे देऊन राहिले ते काय पाकिट मिळवाय नाही म्हणाय. फक्ते बाबांचं बोलणं बरं का. त्या अनुभूती संपन्नतेपर्यंत बाबांचा एवढा अधिकार होता. म्हणे मी जर गेलो तर त्या ब्रह्म्याला पुती सांगेन, ब्रह्मदेवाला. आणि बाबांची अवस्था अशी झाली, 21 डिसेंबर 2021ला उत्तरायण 3ला चालू झालं आणि बाबांनी 3:30 नंतर देह ठेवला. दक्षिणायत बाबाने देह ठेवला नाही. असे अधिकार संपन्न आहेत. आणि अशा साधू पुरुषांची आपल्यासारख्या साधकाला संगती मिळणं आणि आपण पारमार्थिक जीवनाला आरंभ करणं आणि आपण आपल्या इच्छित प्राप्तव्यापर्यंत, त्या स्वस्वरूपापर्यंत, ब्रह्मस्वरूपापर्यंत, आत्मस्वरूपापर्यंत पोहोचवणं हे सद्गुरूंचं कार्य आहे. पण त्यासाठी आपली सुद्धा सेवाभाव असावा लागतो बरं का. तरी तनुमनोजीवी चरणासी
लागावे आणि अगरवता करावे आणि मग ज्ञानोबराय म्हणतात मग त्यानंतर अपेक्षित जे विचारसागर तरंग चौथा शुभ संतती राजाची कथा सांगितली चौथ्या तरंगामध्ये. तत्वदृष्टी ज्या वेळेला तो डायरेक्ट गेला आणि महाराज मला उपदेश करा म्हणाला नाही, काहीतरी सेवा केली महाराज. आणि सेवेचं फळ आहे बरं का ते. सेवा महत्वाची आहे महाराज. आमचा स्वभाव असा आहे, आम्हाला सेवा नको आहे पण फल मात्र पाहिजे. पोट भरायचं म्हटलं तर घास मोडला पाहिजे, तोंडामध्ये घातला पाहिजे, चावला पाहिजे, गिळला पाहिजे. ही प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर मग पोट भरणार आहे. साधी पोट भरण्यासाठी एवढी प्रोसिजर आहे. त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत मी आहे त्या अवस्थेपर्यंत पोचायचं आहे. मी होतो कोण? ब्रह्म आहे. आता काय आहे? अविद्येच्या संबंधानं जीव आहे. आता अविद्या निवृत्ती करून ज्ञानाच्या संबंधानं मला कुठं पोचायचं आहे त्या अवस्थेपर्यंत पोचायचं. म्हणजे मी जिथं होतो त्या अवस्थेपर्यंत पोचायचं आणि त्या अवस्थेपर्यंत घेऊन जाणारे सद्गुरू आहेत. सद्गुरूंच्या संबंधानं ब्रह्मज्ञान आहे, लक्षात घ्या. त्या अवस्थेपर्यंत, मूळ अवस्थेपर्यंत घेऊन जाणारे सद्गुरू आहेत. ते यथार्थ महावाक्याचा उपदेश करतील. यथार्थ वाक्य महत्वाचं आहे बरं का वेदांतातलं. आणि यथार्थ महावाक्याचा उपदेश केल्यानंतर ते आपणाला त्या अवस्थेपर्यंत घेऊन जातील, ब्रह्मस्वरूपापर्यंत घेऊन जातील. जन्म मरणादी संसार दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करून परमानंद स्वरूप असणारा जो मोक्ष प्राप्त आहे, त्या प्राप्त असणाऱ्या वस्तूची पुन्हा प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य जगाच्या पाठीवर कोणाच्या ठिकाणी आहे? सद्गुरूंच्या ठिकाणी. म्हणून त्यांचं आपल्या जीवनात, आपल्या म्हणजे कोणाच्या? साधकांच्या जीवनात खूप विशेष महत्व आहे. खूप विशेष महत्व आहे. पंचदशीमध्ये एक श्लोक आलेला आहे. पंचदशीमध्ये एकूण 15 प्रकरणं आहेत. 5 विवेक आहेत, 5 दीप आहेत आणि 5 आनंद आहेत. या ग्रंथाचं वैशिष्ट्य सांगतो. शृंगेरी मठाचे शंकरानंद महाराज, ज्यांनी भगवद्गीतेवर शंकरानंदी टीका लिहिली, कारण भगवद्गीतेवर अनेकांनी टीका लिहिलेली आहे. त्यामध्ये आपण कोणती टीका मानतो? आचार्यांची टीका मानतो बरं का. रामानुजाचार्यांच्या आहे, मध्वाचार्यांच्या आहे, वल्लभाचार्यांच्या आहे आणि शंकराचार्यांच्या सुद्धा, अशा अनेक विद्वानांच्या टीका आहेत. नुसत्या भगवद्गीतेवर नाहीत, ब्रह्मसूत्रावरही टीका आहेत, उपनिषदावरही टीका आहेत. जशा अनेकांच्या ब्रह्मसूत्रावर टीका आहेत, गीतेवर टीका आहेत, उपनिषदावर टीका आहेत, तशी आचार्यांची टीका आहे. आपण आचार्यांची टीका मानतो कारण आपण केवळ अद्वैती आहोत. आपण काय आहोत? केवळ अद्वैती. आपण द्वैत मान्यच नाही. सर्वम खलविदम ब्रह्म. वेद एकच सांगतो. तर प्रत्येक शास्त्रकाराने ते शास्त्रातलं वाक्य उचललं, पण त्या आपल्या ॲडजस्टमेंटनुसार त्यांनी संगती लावली. पण वेद ज्या वेळेला वेदांत बोलतो, ज्या वेळेला उत्तरमीमांसा भगवान वेद व्यास बोलतात, अद्वैत शास्त्र ज्या वेळेला बोलतं त्यावेळेला ते यथार्थ बोलतो, परिपूर्ण बोलतो. म्हणून 6 आस्तिक शास्त्रकार, 6 नास्तिक शास्त्रकार, एकूण 12 दर्शनकार. त्यापैकी परिपूर्ण दर्शनकार कोण म्हणावं? तर भगवान श्री वेदव्यास. कारण बाकीचे दर्शनकार हे द्वैत मानणारे आहेत आणि केवळ अद्वैत मानणारे उत्तर मीमांसक भगवान श्री वेदव्यास आहेत. आणि उत्तर मीमांसेसाठी सहाय्य पूर्वमीमांसा आहे. पूर्वमीमांसेचा आचार, वाक्य सांगतो बरं, पूर्वमीमांसेचा आचार गुरुवर्य गुरुजींच्या परंपरेतले त्या जालना परिसरातले एक बाबाने सांगितलेलं वाक्य. साधकाच्या जीवनात पूर्वमीमांसेचा आचार, जैमिनी ऋषींचा आचार धर्म पूर्वमीमांसेचा असावा आणि विचार धर्म उत्तर मीमांसेचा असावा. आचरण पूर्वमीमांसेने केलं पाहिजे, नियमबद्ध पाहिजे बरं का. चंद्रभागे स्नान, विदितो हरिकथा, नाहीतर मग एस टी ड्रायव्हर सारखी 1 डे ट्रिप होईल. एस टी ड्रायव्हर रोजच जातात कोल्हापूरपासून पंढरपूरला, याचा अर्थ त्यांची वारी नाही आहे. पण जे जाऊन विधिवत स्नान करून पुंडलिकाची भगवंताची नगर प्रदक्षिणा करून भगवंताचं दर्शन करून येतात, ते मात्र त्यांची ती साधना आहे. या ठिकाणी साधक आले, बाहेरूच गेले नागावला किंवा इकडं निरंजन आश्रमापासूनच, पण इथं येऊन एक क्षणभर आदरणीय महाराजांच्या अधिष्ठानाला साष्टांग प्रणिपात करून दंडवत करून काही काळ ज्यांच्या सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादानं आम्ही पारमार्थिक साधनेला लागलो,
त्यांच्या ठिकाणी काही काल स्थिर होऊन साष्टांग प्रणिपात करून मग आपण आपल्या सेवेला, आपल्या कार्याला निघून जावी. संगती आहे. तात्पर्य एकच आहे. एवढं बोलण्याचं कारण का, तर आपल्या जीवनात सद्गुरूंचं विशेष महत्त्व आहे महाराज. एवढंच मला सांगायचं आहे. विशेष महत्त्व आहे. आणि मी विचार सांगत होतो तुम्हाला पंचदशीचा विचार सांगत होतो तुम्हाला. तो पंचदशीचा 1500 श्लोक आहेत महाराज. किती श्लोक आहेत? 1500 श्लोक आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आहे तत्वविवेक. तत्वाचा विवेक. तत्व म्हणजे कशाला म्हणतात तत्व? उपाधी माझी चैतन्य असे ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. महाराजांच्या भाषेत दुसरं सांगायचं म्हटलं तर विठ्ठल जळीस्थळी रिथा ठाव आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची ते तत्व आहे. नाथबाबांना गाढवाच्या ठिकाणं दिसलं, ते उपाधी दिसली नाही, अधिष्ठान तत्व दिसलं, म्हणून त्याने ते पवित्र गंगेचं जल पाजलं. एक वाक्य सांगतो, लिहून ठेवण्यासारखं आहे. जीवाची दृष्टी उपाधीवर असते आणि साधू संतांची दृष्टी अधिष्ठानावर असते. आम्ही पाहताना काय पाहतो? गाढव हे शरीर उपाधी पाहतो, तत्व पाहत. आणि जोपर्यंत उपाधीतून दृष्टी निघून अधिष्ठानापर्यंत येत नाही तोपर्यंत साधनेचा क्रम आहे. कितीही व्याख्यापाठ करा आणि कितीही सांगा, दृष्टी जोपर्यंत ब्रह्मस्वरूपाची येत नाही तोपर्यंत उपासना केलीच पाहिजे, सद्गुरू सेवा केलीच पाहिजे, भगवंताची सेवा केलीच पाहिजे, साधना केलीच पाहिजे, व्रतवैकल्य केलंच पाहिजे. मी वेदांत शिकलो, मला ब्रह्मज्ञान शब्दज्ञान झालं म्हणून चालत नाही. म्हणून विचार चंद्रोदयमध्ये एक दृढ अपरोक्ष सांगितलं आणि अदृढ अपरोक्ष सांगितलं. विचारसागरमध्ये 2 सांगितले, एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. अजून चंद्रोदयमध्ये पितांबरदासजींनी सोपं केलं, अपरोक्ष ज्ञानाचे पुन्हा 2 प्रकार केले, एक दृढ अपरोक्ष ज्ञान आणि दुसरं अदृढ अपरोक्ष ज्ञान. अदृढ अपरोक्ष ज्ञान नुसतं शब्द ज्ञान आहे आणि दृढ अपरोक्ष ज्ञान झालं की हा मंडप दिसणार नाही, जिकडं तिकडं निरंजन महाराजांचीच अनुभूती येईल, सद्गुरूंचीच अनुभूती येतील. कारण का वाक्य मी बोलतोय? सद्गुरू म्हणजे हे नुसती मूर्ती नाही, सद्गुरू म्हणजे एखादं शरीर नाही, सद्गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नाही, तर सद्गुरू म्हणजे एक तत्व आहे. आता अजून सूक्ष्म सांगू का? अभ्यास करणारी मंडळी आहात, आदरणीय महाराज मंडळी बसलेले आहेत म्हणून सांगतो. ते तत्व ज्या वेळेला अविद्या उपाधी धारण करतं त्यावेळेला जीवदशेला येतं. ते तत्व माया उपाधी धारण करतं त्यावेळेला ते ईश्वरत्वाला येतं. आणि ज्या वेळेला ते तत्व करुणा उपाधी प्राप्त करतं त्यावेळेला सद्गुरू रूपाला येतं किंवा संत रूपाला येतं. म्हणून गुरु हा संत कोळीचा राजा. गुरु आणि सद्गुरू वेगळे नाहीत, किंबहुना संत आणि सद्गुरू हे वेगळे अजिबात नाहीत, ते एक तत्व आहे. ते कसं आहे? तत्व आहे. तत्व आहे म्हणून ज्ञानोबरायांनी हरिपाठात सुंदर सांगितलं. ज्ञानदेव म्हणे निवृत्तीनाथ कोण आहेत? नुसते ज्येष्ठ बंधू नाही आहेत व्यवहारक सत्तेतून, पण पारमार्थिक सत्तेनं सत्ता किती आहेत महाराज? 3 आहेत. पारमार्थिक वास्तविक 2च सांगायचे, पारमार्थिक आणि प्रातिभासिक. पण आमच्या तुमच्या जगताच्या संगतीला काय धिडतं दिसतं याची अनुभूती काय? हा मठ आहे, हा माईक आहे, पुढे ज्ञानेश्वर आहे, प्रवचन चाललंय, व्यासपूजा आहे, सांगणारा कोणीतरी आहे, ऐकणारा कोणीतरी, हे सगळं कल्पित द्वैतातलं आहे. हे सगळं काय आहे? कल्पित द्वैत मांडलेलं आहे. आता ते मांडलेल्याची संगती दिसतंय ना, मांडले म्हणून ते प्रतीतीला येते म्हणून त्याची संगती काय? म्हणून व्यावहारिक सत्ता सांगा, पण सत्ता 2च आहेत. एक पारमार्थिक सत्ता आहे आणि दुसरी प्रातिभासिक सत्ता आहे. पारमार्थिक सत्ता म्हणजे जे 3 कालात असते त्याला पारमार्थिक सत्ता म्हणतात. पारमार्थिक सत्ता म्हणतात. सत्यतू कागा हा दाविला जगदाभास. सत्यतू, पहिलं सत्यतू भूतकालात तू सत्य होतात, दुसरं सत्यतू वर्तमान कालात आणि तिसरं सत्यतू भविष्यकालात. तू 3 कालात होतास म्हणून तुकोबराय 3 वेळेला म्हणतात. दुरुक्ती करून बोलत नाहीत, पुन्हा 3 वेळा बोलतात. सत्यतू विठ्ठला, तूच 3 कालामध्ये. त्याला पारमार्थिक सत्परमात्मा ते तत्व 3 कालात आहे.
सद्गुरु तत्व, परमात्म तत्व, ज्याला तत्व म्हणतात ते तिन्ही कालात आहे, ते सर्वत्र आहे. आणि ज्याला प्रतीती कालात सत्ता आहे त्याला प्रतीती सत्ता म्हणतात. श्लोक आहे, प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. ज्याला प्रतीती कालात दुरीवर वासणारा सर्प कुठपर्यंत आहे, जोपर्यंत रज्जूचं अधिष्ठानाचं ज्ञान नाही तोपर्यंत रज्जूवर सर्प आहे. दुरीवर सर्प कुठपर्यंत आहे, जोपर्यंत अधिष्ठान दुरीचं ज्ञान होत नाही तोपर्यंत आहे. अधिष्ठानाचं ज्ञान झालंय की सर्प काय झाला नाही, म्हणे त्या सर्पाला मारण्यासाठी काठी घेतली, हाकलून लावला नाही बरं का. तर तो सर्प दुरी अधिष्ठान तद्रूपच झाला, कुठं पळून गेला नाही, नव्हताच ना तिथं प्रतीतीला. तसं अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचं यथार्थ सद्गुरु मुखाने यथार्थ बोध झाला तर जगत जगत रूपानं दिसत नाही, जगत ब्रह्मरूपानं दिसतं. आम्हाला ज्या अर्थी श्रवण करून अजून जगत जगत रूपानं दिसतंय त्या अर्थी आम्ही ऐकून सुद्धा बोध झाला नाही. मग अधिकार कमी, साधना केलीच पाहिजे, पर्याय नाही बरं का. साधना ही करावीच लागणार आहे. म्हणून त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. परमात्मा 3 कालामध्ये जे कधी आहे आणि कधी नाही त्याला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. सर्प उत्पन्न होण्याच्या अगोदर नव्हता, दुरीच्या ज्ञानानंतर तिथं नाही. ज्या वेळेला दुरी अधिष्ठानाचं अज्ञान होतं त्यावेळेलाच त्या सर्पाची प्रतीती आली. ह्याला प्रतीती मात्र सत्ताकत्वम प्रातिभासिकत्वम. तसं अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचं भगवत स्वरूपाचं यथार्थ झालेलं नाही. आता दृष्टांतात सिद्धांतात याचा अर्थ असा आहे की अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाचं सद्गुरु मुखानं यथार्थ बोध झालेला नाही तोपर्यंत जगत जगत रूपानं प्रतीतीला येतंय. यथार्थ बोध झाल्यानंतर जगत जगनो हे अवघा जनार्दन, सगळं ब्रह्मरूपच दिसेल, परमात्म स्वरूप दिसेल. आणि ही दृष्टी प्राप्त करून देणारे सद्गुरू आहेत. म्हणून पंचदशीचा विचार तुम्हाला सांगत होतो मी. या मुद्द्यावर आपला रस्ता सोडून बाहेर जायचं नाही. शंकरानंद टीका ज्यांनी केली ते, त्यांच्याकडून ज्यांनी संन्यास घेतला ते विद्यारण्य मुनी, त्यांनी 1500 श्लोक लिहिले, सांगितले बरं का. 1500 श्लोकाचा पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. त्यांनी शंकरानंदच्याकडून संन्यासी दीक्षा घेतली आणि वयाच्या 86व्या वर्षी पंचदशी नावाचा ग्रंथ लिहायला सुरुवात केली. पहिली 6 प्रकरण चित्रदीपापर्यंत लिहून झालं आणि त्यांनी देह ठेवला. आणि त्याच्यानंतर शिल्लक राहिलेला तृप्तिदीप प्रकरणापासून ते 15वं प्रकरण ब्रह्मानंदापर्यंत भारती तीर्थांनी पूर्ण केला. म्हणजे शिष्याचा ग्रंथ कुणी पूर्ण केला, गुरुनी पूर्ण केला. तो पंचदशी नावाचा ग्रंथ. त्याच्यात पहिलं नमन करत असताना तत्वविवेकातला पहिला श्लोक आहे, नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. सविलास असणाऱ्या, प्रतीतीला येणाऱ्या, परिणामाला पावणाऱ्या, विलास रूपाला असणाऱ्या सगळ्याची निवृत्ती करणारे माझे सद्गुरू आहेत. म्हणून नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मणे. पंचदशीतला पहिला श्लोक आहे महाराज तत्वविवेकातला. तिथं वर्णन त्यांनी पहिलं नमन कुणाला केलं, सद्गुरूंना केलं. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत जिथं जिथं ज्ञानोबा रायांना सुरुवात केली तिथं तिथं त्यांनी नमन सद्गुरूंना केलं. हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य. त्याही पुढं सांगतो, जिथे जिथं ज्ञानोबा रायांना वाव सापडला की तिथं तिथं ज्ञानोबा राय सद्गुरूंच्या संबंधानं लिहितात बरं का, किंबहुना वर्णन करतात. मला असं वाटतं ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामधील आचार्योपासनम शोचम स्त्रियमात्म विनिग्रहम या श्लोकावरील आचार्यो काय सांगितलं, 13वा अध्याय घरी ज्ञानेश्वरी गेल्यानंतर काढून पहा. फार सुंदर ग्रंथ आहे हो. एकवा त्याच्या संगतीत आल्यानंतर कळतं बरं का. ज्याची वेदांताची बैठक झाली त्याला दुसरं काही गोड लागणार नाही. ज्याला वेदांत श्रवण, ज्याची साधना वेदांताच्या संबंध नाही, त्याला दुसरं काही ऐकू वाटणार नाही. ज्याला ज्ञानेश्वरीची गोडी लागली
त्याला अजून काही अभ्यास करावा वाटणार नाही. कारण का त्याचं वाक्य सांगतो जे भगवद्गीतेमध्ये आहे, जाणीवपूर्वक वाक्य सांगतो बरं का, चुकलं तर क्षमा करावी, ज्येष्ठ मंडळी आहेत. जे ज्ञानेश्वरी भगवद्गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच. वाक्य काय सांगतो? जे गीतेमध्ये आहे ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे, पण जाणीवपूर्वक सांगतो जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते गीतेमध्ये नाही. तुम्ही म्हणाल महाराज असं कसं काय? आता थोडंसं स्पष्ट बोलून सांगतो. गीता संस्कृतमध्ये बोलते, ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये बोलते. गीता 700 श्लोकामध्ये बोलते, ज्ञानेश्वरी 9000 ओवीमध्ये बोलते. हा झाला शब्दाचा आणि भाषेचा फरक. भगवंताने गीता सांगत असताना दृष्टांताचा अन्वय केला नाही, फारसा दृष्टांताचा अन्वय केला नाही. पण ज्ञानोबराय गीतेतला एक एक सिद्धांत उकल करत असताना अनेका दृष्टांताचा स्वीकार करतात. हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजेच काय आहे, गीतेमध्ये फारसे दृष्टांत ज्ञानोबरायांच्या सारखे पाहता येत नाही. दृष्टांत का द्यावा लागतो? सिद्धांत पटण्यासाठी, सिद्धांताचं दृढीकरण होण्यासाठी दृष्टांत द्यावा लागतो. आणि हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. अजून पुढे बोलू. भगवान श्री ज्ञानोबराय शब्दसृष्टीचे राजे आहेत म्हणून ज्ञानोबरायांचं वैभव आहे. अजून एक ग्रंथ ज्ञानोबरायांचा सांगतो. अमृत अनुभवामध्ये सुद्धा ज्ञानोबराय प्रत्येक सिद्धांताला चढत्या क्रमांकाचा दृष्टांत सांगतात. अजून पुढे सूक्ष्म बोलतो. ज्ञानोबराय ज्या वेळेला दृष्टांत देतात ना, सुरुवातीच्या दृष्टांतात जी उणीव आहे ती दुसऱ्या दृष्टांतात भरून काढतात, दुसऱ्या दृष्टांतातली उणीव तिसऱ्या दृष्टांतात भरून काढतात, आणि तिसऱ्या दृष्टांतातली उणीव चौथ्या पाचव्या दृष्टांतात देऊन सिद्धांताचा दृढीकरण करून देतात. हे ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी ज्ञानेश्वरी. त्या ज्ञानोबरायांनी वाव मिळेल तिथं आचार्योपासनम, आचार्यांची उपासना, सद्गुरूंची सेवा, यावर ज्ञानोबराय एक शब्द, अंक थोडे माझे कमी जास्ती होतील पण समजून घ्या, कारण माणसाची मनुष्याची बुद्धी मर्यादित असते. सगळंच अभ्यास केलेलं लक्षात राहील असं सांगता येत नाही. पण 13व्या अध्यायातील आचार्योपासनम शौचम स्त्रियमात्मविनिग्रहम या श्लोकावर आचार्य या पदावर बोलत असताना ज्ञानोबराय 500 ते 550 ओवीच्या माध्यमातून सद्गुरूंच्या विषयी, आचार्यांच्या विषयी वर्णन करतात. ओम नमोजी अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत तर वर्णन करतातच, पण ज्ञानेश्वरी काढून बघा घरी. आदरणीय महाराजांनी सांगितले, मी दिली काढून बघा, नाहीतर तशीच धुळाकात राहिली असली तर मग काही नाही. आचार्योपासनम, आचार्यांची उपासना, सद्गुरूंची सेवा या संबंधानं 500 ते 550 ओवीमध्ये भगवान श्री ज्ञानोबराय बोलतात आचार्याच्या संबंधानं. का तर सद्गुरू हे महत्त्वाचे आहेत, आचार्य आपल्या जीवनात महत्त्वाचे आहेत. पंचदशीतल्या पहिल्या तत्वविवेकामध्ये एक श्लोक आलेला आहे, उपदेशमवाप्यैव माचार्यात तत्वदर्शनः पंचकोश विवेकेन लभन्ते निर्वृत्तिं पराम. पंचकोशाचा विवेक करणारे सद्गुरू आहेत. उपदेशमवाप्यैव, सद्गुरूंचा उपदेश काय करतो? कोश किती आहेत महाराज? 5 आहेत. कोश म्हणजे काय? आवरण, पांघरून, आच्छादन केलेलं. म्याण ही तलवारीचं काय आहे? तलवार कुठं ठेवतो आपण? म्याणामध्ये ठेवतो. म्याण ही काय आहे? आवरण आहे, आच्छादन आहे. कशाचं? तलवारीचं. आपला अंगरखा, आपला शर्ट, आपले वस्त्र, आपले कपडे, आपल्या शरीराचं काय आहे ते? आवरण आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी 5 प्रकारचं आवरण आहे. किती प्रकारचं आवरण आहे? 5 प्रकारचं आवरण आहे. कोश ज्याला म्हणतात, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आणि 5वा आनंदमय, तात्काळ झालेला आनंद, आनंदमय कोश. हे 5 आवरण आहेत, हे 5 कोश आहेत. ह्या 5ही कोशाची निवृत्ती करण्याचं सामर्थ्य
कोणाच्या ठिकाणी? सद्गुरूंच्या उपदेशाच्या ठिकाणी. म्हणून आचार्याच्या संबंधानं ज्ञानोबा 13व्या अध्यायात बोलतात. आणि पंचदशीमध्ये विद्यारण्य मुनी तत्वविवेकातही म्हणतात, उपदेशमवाप्यवे आचार्यात तत्वदर्शना, आचार्यांच्या तत्वाच्या दर्शनानं पंचकोश विवेकेन भवन्ति निवृत्तिं पराम. पंचकोशाची निवृत्ती होते आणि पराम, पराम म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असणाऱ्या ब्रह्म अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून साधकाच्या जीवनात सद्गुरू महत्वाचे. म्हणून ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायातही वर्णन केलं बरं का. आता येतो ओवीवर. ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायामध्येही सद्गुरूंचं वर्णन केलं. नुसतं 18व्या अध्यायात वर्णन केलं नाही, अमृत अनुभवामध्ये केलं. काही लोक म्हणतील ज्ञानोबराय प्राकृतमध्ये बोलतात, याचा अर्थ ज्ञानोबरायांचं जरा असं संस्कृत कच्चं असावं असं एखादा वर्ग म्हणेल. ज्ञानोबरायन 5 श्लोकामध्ये अमृत अनुभव सांगितले. यदक्षरमणाख्ययम आनंदमजमव्यम श्रमण निवृत्तीने अतिथी ख्यातम दैवतम आश्रये आख्यातम दैवतम आश्रये. पहिल्या अमृत अनुभवातला पहिला श्लोक काय असेल तर यदक्षरमणाख्ययम, यद अक्षरम. कोण आहेत तर ते सद्गुरू आहेत. पहिलं वर्णन त्यांना केलं, सद्गुरूंना केलं, भगवंताला केलं आणि मग विचार सांगितला. तात्पर्य एकच आहे महाराज. ज्ञानोबरायांनी गाथ्यामध्ये सद्गुरूंना नमन केलं. ज्ञानदेव म्हणे तरलो अथा उद्धरिलो, गाथ्यामध्ये ज्ञानोबरायांनी सद्गुरूंना वर्णन केलं. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सद्गुरूंना वर्णन केलं. ज्ञानोबरायांनी अमृत अनुभवामध्ये सद्गुरूंना वर्णन केलेलं आहे महाराज. प्रत्येक ठिकाणी साधू संतांनी आपल्या सद्गुरूंना नमन केलेलं आहे, त्यांचं स्तवन केलेलं आहे, त्यांना वंदन केलेलं आहे, त्यांच्या विषयी प्रणिपात साष्टांग दंडवत घातलेला आहे. 18व्या अध्यायामध्ये ही पहिल्या ओवीपासून ते 27 ओवीपर्यंत ज्ञानेश्वरी काढून बघा. 18वा अध्याय जय जय देव निर्मळ. कुणाला म्हटलं जय जय देव निर्मळ? सद्गुरूंना म्हटलं बरं. कसं निज जनाखिल मंगळ, कल्याण कारण करणे, मंगल करणारे, जन्म जरा जलद जाळ प्रभंजना, जन्म मरणाची निवृत्ती करणारे, जन्म मरणादी संसार दुःखाची निवृत्ती करणारे प्रभंजन. प्रभंजन म्हणजे कोण? नाश करणारे. जन्म मरणादी संसार दुःखाची निवृत्ती करणारे दुसरा सिद्धांत सद्गुरू आहेत. असं किती ओवीपर्यंत वर्णन केलं? 27 ओवीपर्यंत केलं. काढून बघा बरं का. मग 28व्या ओवीला भगवान श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणतात आता बस करा, आता जो अवशेष राहिलेला जो भाग आहे त्याचं वर्णन करा. कारण ज्ञानोबा एकदा सद्गुरूंच्या विषयी बोलायला लागले की थांबत नाहीत, एकसारखं राहतं. मग निवृत्तीनाथाने सांगितलं थांबा म्हणाले. मग निवृत्तीनाथाने उदाहरण दिलं. कसं? त्याचं उदाहरण दिलं बरं का. 28व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायातील 28व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये 27 पर्यंत वर्णन केलं. बरेच विशेषणं सांगितली. आणि मग निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबरायांना म्हणतात की अहो, लोखंडाचं सोनं होण्यासाठी लोखंडाला स्पर्शाचा स्पर्श किती वेळा करावा लागतो? 1 वेळा, 2 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, 500 वेळा, 1000 वेळा, लाख वेळा? काहीच लागत नाही. फक्त एकदा लोखंडानं स्पर्शाचा स्पर्श केला की लोखंडाचं काय होतं? सोनं होतं. तसं एकदा तुम्ही माझं स्तवन वंदन केलं काय आणि हे केलं काय, तरी सुद्धा ज्ञानोबराय बोलत राहिले. सद्गुरूंच्या विषयी हा भाव आहे, शिष्याचा भाव आहे. कारण सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळुत्व असावेत. तसा विवेक वैराग्य साधन चतुष्टय शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षयुक्त असावा. तर तो ज्ञानाचा काय आहे महाराज? अधिकारी आहे.
जर याच्यातलं शमाधी षटकामधलं एखादं जरी शमदम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षातलं काही जरी कमी पडलं, त्याच्या ठिकाणी विवेक नसेल, वैराग्य नसेल, तर तू अधिकारी होऊ शकत नाही ना. ऐकलेल, श्रवण घडेल, प्रश्न नाही आहे, मग ते निष्फळ होईल का? गुरुवर्य तुंतुने शास्त्री महाराज आम्हाला पाठाला म्हणायचे, अरे शास्त्र ऐका रे. शास्त्र ऐकल्यानंतर जरी ज्ञानाचा बोध नाही झाला राहू दे, पण शास्त्र ऐकलो म्हणून माझा 1 तास वाया गेला म्हणायचं कारण नाही. कारण वेदांत शास्त्र ऐकल्यानंतर परमार्थास आपला अधिकार वाढीसाठी असणारं अनुकूल पुण्य जे आहे ते वेदांत शास्त्र श्रवण करण्यामध्ये उत्पन्न होईल. म्हणून शास्त्र ऐकण्यामध्ये माझा वेळ निष्फळ गेला असं कधीही म्हणण्यात अर्थ नाही, किंबहुना म्हणायचं. म्हणून श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ का सांगितलं शास्त्राने? श्रवण का सांगितलं? काय श्रवण करावं? श्रवण महत्वाचं आहे. तैसा मनाचा मारू न करता इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे ऐता श्रवणा माझी नाही, श्रवणाची दीर्घ ज्ञानोबराय बोलतात बरं का. ज्ञानोबरायांची खूप व्याकरणी दृष्टिकोनातून, व्यंजनाच्या दृष्टिकोनातून, अर्थाच्या भावाच्या संबंधातून कोणत्याही संगतीतून ज्ञानेश्वरी ओवीची संगती लावा तुम्हाला लागणार. कोणत्याही क्षेत्रातून ज्ञानेश्वरीची संगती लावा, नुसते आध्यात्मिक नाही, व्यवहारिक, सामाजिक, आर्थिक, कोणत्याही व्याकरणाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही संगतीनं. कारण लोपले ज्ञान जगी हित अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञान ते ज्ञानोबर आहेत बरं का. ज्यांच्या पाठीचा स्पर्श झाल्यानंतर खांबाला देवत्व येत असेल ते ज्ञानोबर आहेत. काय सांगितलं मी वाक्य? ज्यांच्या फक्त पाठीचा स्पर्श झाल्यावर, नेवासामध्ये ज्ञानोबरायांनी ज्या पैसे खांबाला बसून अशी ज्ञानेश्वरी सांगितली, त्या खांबाला काय झाला? देवत्व प्राप्त झालं. नुसती ज्ञानोबरायाने पाठ करून बसले तर देवत्व झालं. ज्ञानेश्वरीच्या रूपात ज्ञानोबराय समोर असतील तर काय होईल महाराज? ज्ञानोबरायांच्या पाठीचा स्पर्श त्या एक जड दगडाला झाला, खांबाला, तर त्याचं देवत्व आज लाखो साधक तिथे येऊन नतमस्तक होता, देवत्व प्राप्त झालं. जर ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये ज्ञानोबराय जर आमच्यासारख्या जिवंत असाल तर बरं का, जिवंत असणाऱ्या साधकासमोर, मनुष्यासमोर जर ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने असतील तर त्याचं कल्याण का होणार नाही? म्हणून सद्गुरू आणि संत मनुष्याच्या जीवनात महत्त्वाचे आहेत. त्या ज्ञानोबरायांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं. सद्गुरू जीवाला तात्काळ आपणासारखे म्हणून तर वर्णन केलं. गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिजैसे. आता असमाधानाला पुन्हा प्राप्त होणार, त्याला वेदांत शास्त्रामध्ये एक व्याख्या आहे, त्याला निरंकुशा तृप्ती म्हणतात. वेदांतातलं वाक्य अभ्यास करणारी मंडळी असाल तर आहे तिथे या ठिकाणी, म्हणून बोलते बरं का, मी अजून खाली बोललो असतो. निरंकुशा तृप्ती, सांकुशा तृप्ती. जी तृप्ती प्राप्त झाली ती कधीही पुन्हा अतृप्ततेमध्ये बदल होत नाही, तिचं नाव निरंकुशा तृप्ती. ती तृप्ती प्राप्त होते महाराज. पंचदशी प्रकरण 7 तत्वविवेक. श्लोक क्रमांक मागं पुढं होईल, समजून घ्या. 292, 293, 294 आणि 295 काढून बघा. आता सगळे सांगत नाहीत, मला जेवढं पाहिजे आहे तेवढं सांगतो. धन्योम धन्योम स्वात्मानम मंजसा वेद्मी, धन्योम धन्योम ब्रह्मानंदो विभाती मी स्पष्टम. तुकोबराय म्हणतात, त्या सद्गुरूंच्या कृपेनं मी धन्यतेला प्राप्त झालो. ह्याला कारण काय आहे? आत्मस्वरूपाचं अज्ञान ब्रह्मज्ञानानं सद्गुरू कृपेनं निवृत्त झालं. धन्योम धन्योम स्वात्मानम मंजसा वेद्मी. आत्मस्वरूपाचं अज्ञान कोठेच्या कोठे माझ्या जीवनातून निवृत्त झालं आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान निवृत्त झाल्या म्हणून धन्यहोम धन्यहोम ब्रह्मानंदो विभाती मी स्पष्टम. जो ब्रह्मानंद शास्त्राने सांगितला, सद्गुरूंनी सांगितला, तो ब्रह्मानंद सद्गुरूंच्या कृपेनं, ज्ञानरूपी उपदेशानं सद्गुरूंच्या, तो ब्रह्मानंद विभाती मी स्पष्टम. तो ब्रह्मानंद मला स्पष्ट प्रतीतीला येतोय म्हणतात. आणि जो ब्रह्मानंद स्पष्ट प्रतीतीला आला की आता निरंकुशा तृप्ती आहे. मग काम नाही झालो पाही, आणि फावल्या त्या करू चेष्टा निश्चळ द्रष्टा
फक्त द्रष्टा होऊन मला आता काहीही ज्ञातव्य राहिलं नाही, मला आता काहीही प्राप्तव्य राहिलं नाही, जाणायचंही राहिलं नाही, मिळवायचंही राहिलं नाही, याचं नाव निरंकुशा तृप्ती. मग त्यातला शेवटचा श्लोक सांगतो, धन्य ओम प्राप्तव्यम सर्व मध्यम संपन्नम, धन्य ओम कर्तव्यम येन विद्यते किंचित. मला काहीही कर्तव्य शिल्लक राहिलं नाही, मला आज सर्वस्व प्राप्त झालं, याला कारण सद्गुरु कृपा आहे. म्हणून साधकाच्या मनुष्याच्या जीवनात सद्गुरूंचं विशेष महत्त्व आहे. ज्ञानोबा बरंचसंच वर्णन करतात, त्याच्यातली एक ओवी तुमच्या समोर मी ठेवली. कोणती? 18व्या अध्यायातील 9व्या क्रमांकाची ओवी. आता त्या ओवीमध्ये अजून सूक्ष्मता सांगतो ज्ञानोबा राय. त्या एका ओवीमध्ये सद्गुरूंच्या संबंधानं वर्णन करताना 4 विशेषणाचा स्वीकार करतात. किती विशेषणं वापरतात? 4 विशेषणं वापरतात. काढून पहा. त्यातलं पहिलं विशेषण आहे जय जय देव अद्वितीय. तुमच्या ठिकाणी द्वैत नाही. पहिलं विशेषण सांगितलं, अद्वितीय तुमचं स्वरूप आहे. तत्व कसं आहे महाराज? अद्वितीय आहे, अद्वैत आहे. सद्गुरू कसे आहेत? सद्गुरू म्हणे 6 फूट उंचीचे आहेत. नाही बरं का, सद्गुरू आमचे गोरे आहेत. हो, सद्गुरूंचं आमच्या वय 70 आहे. अहो, सद्गुरू हे तत्व आहे. त्या तत्वाला वय नाही, तत्वाला उंची नाही, तत्वाला जाती नाही, तत्वाला वर्ण नाही, तत्वाला उपाधी नाही. नास्ति ते शिव जाती विद्या रूप कुल धन क्रियादी भेद. हा नारद मुनींनी वर्णन केलं. तिथं कुठलाच भेद नाही, अद्वितीय आहे. भेद शास्त्रदृष्टीनं माझ्या मतानं 11 प्रकारचा सांगितला बरं का. किती सांगितले भेद? 11. चुकलं असेल तर झाल्यानंतर क्षमा करून सांगा बरं का, एखादा कमी जास्ती होऊ शकतो. पहिले 3 भेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. 3 झाले. देशाचा भेद, वस्तूचा भेद आणि कालाचा भेद. 6 झाले. जीव ईश्वराचा, ईश्वर जडाचा, जीव जडाचा, ईश्वर जडाचा आणि जडा जडाचा. ते 5 आणि हे 6. किती सांगितले? विचारसागर तरंग पहिला आणि विचारसागर तरंग दुसरा. श्री गुरुदादांनी किती सांगितले? शास्त्रकारांनी माझ्या अभ्यासाप्रमाणे हे 11 सांगितले. त्यांच्या ठिकाणी या 11 यतकिंचितही भेद नाही. आता वास्तविक पाहता भेद म्हटलं की त्याचं वर्णन करता येत नाही, पण मी संख्यात्मक सांगितलं 11. त्यांच्या ठिकाणी स्वगत भेद नाही सद्गुरूंच्या ठिकाणी. त्यांच्या ठिकाणी सजातीय भेद नाही, त्यांच्या ठिकाणी विजातीय भेद नाही. आता हे कसं सांगितलं? म्हणून विचारसागरला पंचदशी महत्त्वाचे आहे महाराज. आता त्याचं वर्णन या 3 भेदाचं वर्णन पंचदशीमध्ये सांगितलं. वृक्षस्य स्वगतो भेद पत्र पुष्प फलादिभिः वृक्षांतरा सजातीयो विजातीय शिला दितहा. एकाच श्लोकात विद्यारण्य मुनींनी 3 भेदाचं वर्णन सांगितलं. वृक्षाच्या ठिकाणी वृक्षस्य स्वगतो भेद, वृक्षाच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. वृक्षाच्या ठिकाणी सजातीय भेद आहे. वृक्षाहून भिन्न पाषाण अधिक विजातीय भेद आहे. एक झाड घेतलं आंब्याच्या ठिकाणी, त्याच्या ठिकाणी सावयव भेद आहे ना. आंब्याच्या झाडाचं खोड वेगळं, आंब्याच्या झाडाची लहान फांदी वेगळी, आंब्याच्या झाडाला लागलेला पान वेगळं, आंब्याच्या झाडाला आंब्याच्या सीझनमध्ये आलेला मोहर वेगळा आणि मोहरानंतर त्या मोहराचं फळामध्ये झालेलं रूपांतर आंबा नावाचं फळ हे वेगळं. वृक्षाच्या ठिकाणी भेद आहे का नाही? हा त्याच्यातला म्हणायचा स्वगत भेद. हा कसला? कमी कमी सांगतो, थोडं थोडं. हा काय पाठ नाही, चिंतन आहे. स्वगत भेद आहे. वृक्षाच्या ठिकाणी स्वगत भेद आहे. तत्वाच्या ठिकाणी, ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी, सद्गुरु या तत्वांच्या ठिकाणी भेद कुठला आहे? जो त्यांच्या जवळ येईल त्याचा स्वीकार करणे आणि त्याचं कल्याण करणे. सद्गुरूंच्या ठिकाणी भेद नाही, त्यांच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. संत सद्गुरू हे परिपूर्ण आहेत. परमात्मा परिपूर्ण आहे, म्हणजेच त्याला ब्रह्म म्हणतात, त्याला सद्गुरू म्हणतात, त्याला तत्व म्हणतात. ते परिपूर्ण आहे आणि परिपूर्णाच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. कारण स्वगत भेद व्याख्या आहे का? स्वगत भेद सावयव पदार्थामध्ये असतो आणि तत्व हे कसं आहे? सावयव आहे का निरावयव आहे? तत्व हे निरावयव आहे आणि निरावयवाच्या ठिकाणी स्वगत भेद असत नाही. वृक्ष स्वगत आहे, सावयव आहे.
झाड हे सावयव आहे, त्याच्यात भेद आहे. ब्रह्मतत्व, सद्गुरु तत्व, संत हे तत्व निर्गुण आहे. त्यानं जरी उपाधीचा स्वीकार करून ते शरीरधारी असलं तरी सुद्धा ते तत्व निर्गुण आहे, लक्षात ठेवा बरं का. व्यापक आहे त्याची अनुभूती, ती अद्वितीय आहे, त्याच्या ठिकाणी भेद नाही, त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही. पुढं सांगतो सजातीय. देवगडमध्ये हे आंब्याचं झाड आहे, रत्नागिरीमध्ये हे आंब्याचं झाड आहे, कोल्हापूरमध्ये हे आंब्याचं झाड आहे, बेळगावमध्ये हे आंब्याचं झाड आहे आणि पुण्यामध्ये हे आंब्याचं झाड आहे. पंढरपूरमध्ये हे आंब्याचं झाडच आहे ना. रत्नागिरीच्या झाडासारखं देवगडचं झाड आहे. चव वेगळी आहे सोडून द्या. रत्नागिरीचा हापूस वेगळा आणि देवगडचा हापूस वेगळा. मोझे वडगावमध्ये पण आमच्या मठाच्या बाहेर ह्या डाव्या बाजूला झाड आहेच ना आंब्याचं, पण त्या झाडासारखं हेही त्या जातीतलंच झाड आहे, सजातीय. सद्गुरू या तत्वासारखं दुसरं तत्व काय आहे मला सांगा. सद्गुरू हे सगळे एकच आहेत. वाक्य पुन्हा सांगतो. सद्गुरू निरंजन महाराज काय, सद्गुरू विनयानंद महाराज काय, सद्गुरू आदिनाथ महाराज काय, सद्गुरू श्रीगुरू दादा महाराज साक्रे काय, श्रीगुरू तळाशीकर महाराज काय, अत्ताळकर बोळावीकर महाराज काय, गुरुजी काय, रंगनाथ महाराज प्रभणेकर गुरुजी काय, वास्कर महाराज काय, सद्गुरू आजरेकर महाराज काय, हे सगळे सद्गुरू, सद्गुरू देहूकर महाराज काय, हे सगळे सद्गुरू हे एकच आहेत बरं का. उपाधीचा फरक आहे, सगळे एकच आहेत. यांच्यामध्ये यत्किंचितही भेद, जरी ते शरीर उपाधीनं वेगवेगळे, देहूकर परंपरा वेगळी वाटत असेल, निरंजन आश्रम परंपरा वेगळं वाटत असेल, साखरे महाराज परंपरा वेगळी वाटत असेल, वास्कर महाराज परंपरा वेगळी वाटत असेल, आणि शैवपंथीय परंपरा वेगळी वाटत असेल, वैष्णवपंथीय परंपरा वेगळी वाटत असेल, दत्तपंथीय परंपरा, पण वाटत असताना आम्हाला वाटते हे आमच्या अज्ञानाचा भाग आहे बरं का. पण तत्व मात्र एकच आहे, प्राप्तव्य मात्र एकच आहे, जायचं मात्र एकच आहे. मार्ग वेगळे असतील. मठावरती येण्यासाठी नागावकडूनही रस्ता आहे, आमच्या मोझे वडगावकडूनही रस्ता आहे, शिरोली हायवेकडूनही रस्ता आहे. ज्याला जे सोयीस्कर आहे त्यानं ते स्वीकारावं. नागाववरच्या मंडळींनी नागावकरातून आश्रमामध्ये यावं, नाहीतर त्यांनी हायवेला जावावं आणि असं शिरोलीवरून पुन्हा खाली येणं म्हणजे लांबून फिरल्यासारखं आहे. पण यायचं मात्र आम्हाला आश्रमामध्ये आहे. प्राप्तव्य मात्र कसं आहे, मार्ग वेगळे सांगितले पण प्राप्तव्य काय. तसं दिसताना आम्हाला ही परंपरा सगळ्या वेगळ्या दिसत असेल. कोण रामकृष्ण हरी म्हणेल, कोण ओम नमः शिवाय म्हणेल, कोण सोहम म्हणेल, कोण प्रणव करेल, ठीक आहे, पण प्राप्तव्य मात्र ब्रह्मस्वरूपाची आहे. अंतिम प्राप्तव्य एकच आहे. साधन काही थोडंफार वेगळं असेल परमार्थातलं, काही नाही. दंतपंथीमध्ये ढुलची वाजवून भजन करतात, वारकरी संप्रदायामध्ये पखावजी वाजवून कीर्तन करतात, भजन करतात. वास्कर परंपरेमध्ये भजन म्हणत असताना 3 वेळा उतारी करतात. देहूकर साखरे परंपरेमध्ये 2 वेळा उतारी करतात. वास्कर परंपरेमध्ये सुंदरते म्हणतात, सातारकर परंपरेमध्ये सुंदरते म्हणतात, साखरे देहूकर परंपरेमध्ये रूपपाहता म्हणतात. पण रूपपाहता म्हटलं तरी ते पांडुरंगाचंच, आणि सुंदरते ध्यान म्हटलं तरी सुद्धा ते पांडुरंगाचं. आम्ही तुम्ही भांडण करण्यात काय अर्थ नाही, पण भांडत बसतात लोक. अज्ञानाचा संबंध आहे. महाराजांना विचारलं की ज्ञानाने मोक्ष का कर्माने मोक्ष, हे मुळात विचारणंच अज्ञानीपणाचं लक्षण आहे. ज्ञानाने मोक्ष का कर्माने मोक्ष का भक्तीने मोक्ष. ज्ञानोबरायांनी सांगितलं या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज, मीची केवळ हे तुझ हे श्रुतही, असे ज्ञानोबरा हे म्हणतात. मी माग 7व्या अध्यायात सांगितलं ना, 18व्या अध्यायात दाखला देतात. अरे याची संगती आहे अशा, कर्माने सिद्धांत सांगून जातो. कर्माने ज्ञानद्वारा मोक्ष, उपासनेने ज्ञानद्वारा मोक्ष, योगाने ज्ञानद्वारा मोक्ष. हा ज्ञानानेच होतो. काय सांगितलं मी? शास्त्रकार काय सांगतात? अज्ञान नाशासाठी अंधकार आहे. काय केलं पाहिजे? बल्ब लावला पाहिजे ना. इथं मंडपामध्ये संध्याकाळच्या वेळेला अंधार आहे, काय केलं पाहिजे? पाईप लावली पाहिजे, बल्ब लावला पाहिजे. महाराजांच्या अधिष्ठानासमोर तिन्ही सांजेच्या वेळेला दिवाबत्ती लावली पाहिजे. का? तर त्यांच्या अधिष्ठानासमोर संध्याकाळच्या संबंधानं अंधार आहे. अधिष्ठानासमोर, त्यांच्याजवळ म्हणत नाही बरं का, वाक्य जाणीवपूर्वक ऐका. त्यांच्या अधिष्ठानासमोर. तुम्ही म्हणाल सद्गुरूंच्या ठिकाणी अधिष्ठान, अशी संगती लावून घेऊ नका. त्यांच्या अधिष्ठानासमोर अंधकार आहे, संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला पाहिजे, वात लावली पाहिजे. ज्ञानोबराय बोलतात, मग जे तया ज्ञानाचिनी प्रकाशे. मग या मला वाटतं 7व्या अध्यायातली ओवी आहे.
मग जे तया ज्ञानाचिनी प्रकाश ज्ञानरूपी प्रकाश झाल्यानंतर फिटले भेदाभेदांचे कडवसे, अज्ञान निवृत्त होतो महाराज. मग मीची झाला समरसे, समरूपाला प्राप्त होतो आणि भक्तोही ते विषय, आणि तोच माझी भक्ती करणारा असतो. हा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती वेदांताला मान्य आहे, वेदाला मान्य आहे, परंपरेला मान्य आहे बरं का. म्हणून भेद करण्याचं कारण नाही, कोणताच भेद नाही. सजातीय भेदावर बोलत होतो, माझ्याकडे वेळ कमी आहे. विशेषणाचा काहीचा विचार तुमच्या समोर प्रकट करणार आहे. पहिल्या विशेषणावर मी बोलतोय, सजातीय भेद, त्याच्यासारखं दुसरं नाही, तत्वासारखं दुसरं नाही, त्याच्याहून भिन्न काहीच नाही महाराज, एकच आहे, एकच आहे. त्याच्याहून विजातीय झाडाहून भिन्न दगडपाषाणाधिक म्हणा, मग ब्रह्माहून भिन्न, मग एखादा शाणा विद्वान उठला आणि तो म्हणाला ब्रह्माहून भिन्न जगत म्हणा, असं कसं होईल? एखादा म्हणला ब्रह्माहून भिन्न जगत म्हणा, अरे ब्रह्माहून भिन्न जगत कसं म्हणता येईल? ब्रह्म हे पारमार्थिक सत्पदार्थातलं, जगत हे प्रातिभाषिक सत्तेतलं, आणि दोन भिन्न सत्तेतले पदार्थ एकमेकाला साधक बाधक ठरत नाही. व्यवहार ठरण्यासाठी दोन समान सत्तेतले पदार्थ असावे. मी झोपलोय आणि तुम्ही जागा आहे, आणि तुम्ही झोपले आणि मी जागा आहे, काही सांगून उपयोग आहे? सांगितल्याला कळण्यासाठी तुम्हीही जागे पाहिजे आणि मीही जागा पाहिजे, म्हणजे सांगणाराही जागा पाहिजे आणि ऐकणाराही. नाहीतर सांगणारा जागृतीत आहे आणि ऐकणारा निवांत मागं खुर्चीवर सुषुप्तीत आहे. काय सांगितलं? काहीतरी सांगितलं म्हणे आळतेकरांनी, नाही सांगत. सत्ता भिन्न आहे ना, जागृती स्वप्न सुषुप्ती अवस्था भिन्न आहे. म्हणून ब्रह्म पारमार्थिक सत्पदार्थातलं आहे, जगत हे होऊ शकत नाही, त्याच्यासारखं दुसरं जगत नाही. अजून पुढं सांगतो, जगत कसं आहे? अविद्या येणे नावे मी विद्यमानच नव्हे, अविद्याची स्वभावे सांगत असे. अमृत अनुभवामध्ये ज्ञान उभार आहे, अविद्येच्या संबंधानं म्हणतात. अविद्या येणे नावे, अविद्याच का म्हटलं जातं अज्ञानाला, अविद्येला? ही जगत ही माया ब्रह्माहून विजातीय म्हणा नाही बरं का, अज्ञानाचं लक्षण आहे. का अविद्या येणे नावे, ती नावातच सांगते मी विद्यमानाची नव्हे, हे अविद्याची स्वभावे सांगत असे. अमृत अनुभवात ज्ञानोबराय बोलतात. त्याची संगती कुठं लागते ज्ञानोबराय यांची? ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये. मग ती माया कशी आहे? सतना असत होय, विचाराचे नामनस आहे, ऐशी या परीची आहे. पुढे काय सांगितलं? अवच्छेदक केलं. अनादी म्हणती तिला काय म्हणता येतं? ती माया कशा आहे? सतना असत. सत का म्हणता येत नाही? ब्रह्मासारखी ती विजातीय का ठरू शकत नाही? तर तिला सत म्हणता येत नाही. सत का म्हणता येत नाही? तर ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ती प्रतीतीला येत नाही. असत का म्हणता येत नाही? जगत कार्य रूपानं विक्षेप, दुसरा शब्द आहे, कार्य शब्द कमी पडेल, दुसरा शब्द वापरतो, विक्षेप रूपानं ती धडधडीत प्रतीतीला येते हो. मग ती माया ब्रह्माहून विजातीय ठरेल का? म्हणून तिला असत म्हणता येत नाही. सतना असत होय, विचाराचे जिथं ब्रह्म विचार आहे तिथं ती टिकतच. ऐशिया परिचय, ऐशी आहे, अनादी म्हणती, तिला काय म्हणतात? ती सतना असत आहे, विचाराचं नाम चालत नाही, पण अनादी म्हणतात. अनादी म्हणजे काय? 3 अवच्छेदक श्री गुरु बाबांनी सांगितली, वक्ते बाबांनी. कोणती? अनादी अनंत, अनादी शांत आणि साधी शांत. अनादी अनंत इज इक्वल टू ब्रह्म, अनादी शांत इज इक्वल टू माया, आणि साधी शांत इज इक्वल टू जीव. अनादी आहे, अनंत आहे, ब्रह्म आहे. अनादी आहे पण ज्ञानानंतर बाधित होणारी आहे, नाश नाही बरं का. नाश शब्द वेगळा आणि बाध शब्द वेगळा. एक साधू महाराज एकाच्या घरामध्ये गेले आणि त्यांनी तो हॉलमध्ये वर मडकं पाहिलं, लॉफ्टवर ठेवलेलं. त्यांनी विचारलं, म्हणे ते लॉफ्ट काय आहे? ते म्हणे बाद झालेला आहे. बाद झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे? निरुपयोगी आहे, त्या घटाचा नाश झालेला नाही, बाद आहे म्हणून ते तिथं ठेवलंय बरं का. कारण त्याच्यामध्ये पाणी ओतलं की त्याला थोडंसं छिद्र पडलेलं होतं, त्याच्यामुळे त्याच्यात पाणी राहत नाही, म्हणून ते पाणी भरण्याच्या योग्यतेचं नाही, म्हणून ते बाद आहे. बाद शब्दाचा आणि नाश शब्दाचा अर्थ फार मोठा आहे बरं का. त्रैकालिक अत्यंत अभावाच्या निश्चयाच बाद निश्चय म्हणतात, अशी वेदांताची व्याख्या. बरोबर आहे ना महाराज? अभावाच्या निश्चयाच बाद निश्चय म्हणतात. ती माया बाद होणारी आहे, अनादी म्हणतात. ती कधी उत्पन्न झाली माहीत नाही. इस्त्री करून शर्ट ठेवला होता तिजोरीमध्ये,
पण सेवेसाठी जायचं म्हणून काढला. पांढरा शुभ्र नेहरू शर्ट नवीन शिवून आणलेला होता, पण कधी त्याच्यावर पेनाच्या शाईचा डाग पडला हे माहीत नाही. आम्ही मग आता ओरडा करून दंगा करून गृहमंत्र्यांना शिव्या देण्यात काही अर्थ. मला जायचं होतं ना महाराजांच्या सेवेला. तिथं खूप मोठमोठे विद्वान महाराज मंडळी साधक मंडळी आहेत आणि शर्टावर डाग डागून राहिले आणि तो पडला. आता ते ओरडण्यात आणि शिव्या देण्यात काही अर्थ नाही. आता तो डाग शर्टावरला पडल्याला कधी निघेल हे महत्त्वाचं आहे. शर्ट दुसरा घाला नाही सेवेला जा. आता तो कधी पडला, कसा पडला, का पडलास, कधी पडला, तुला कळत नाही काय, तुला समजत नाही का, वगैरे 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 या गोष्टीत आता अर्थ नाही. तसं माया कधी उत्पन्न झाली, केव्हा झाली, कशी झाली, काय झाली हे म्हणण्यात काय अर्थ नाही. आता ती कशी निवृत्त होईल यासाठी उपाय करा. आणि यासाठी पहिला उपाय काय आहे तर अज्ञानाच्या निवृत्तीसाठी ज्ञान हे साधन आहे आणि ज्ञान हे सद्गुरूंच्या ठिकाणी सद्गुरू कृपेनं प्राप्त होतं महाराज. म्हणून श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी पहिले विशेषण सांगितलं ते अद्वितीय आहेत. पुन्हा सांगितलं 15 मिनिटं राहिलेले आहेत बरं का माझ्याकडं. किती मिनिटं राहिले झाले टायमिंग? 2च मिनिटात बोलतो. दुसरं नाही असं काही नाही, वेळेचं टायमिंग झालं असेल तर थांबूया. 5 मिनिटं बोलतो आणि उपसंहार करतो. दुसरं विशेषण ज्ञानोबा यांनी सांगितलं परिणतोप परमैक्य प्रिय. प्रिय आहेत. दुसरं विशेषण सद्गुरूंच्या संबंधानं ज्ञानोबराय बोलत असताना म्हणतात परिणतो परमैक्य प्रिय. ते सद्गुरू कसे आहेत तर इथं आपल्या ठिकाणी बसतो बरं का. साधकाच्या संबंधानं नम्रपूर्वक जो सद्गुरूंना शरण गेलेला आहे, ज्याच्या ठिकाणी ब्रह्मज्ञान प्राप्तीची तळमळ आहे, ज्याला काहीतरी आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं, सद्गुरूंची सेवा करावी, त्या ब्रह्मस्वरूपापर्यंत सुस्वरूपापर्यंत पोचावं आणि मी मनुष्य म्हणून जन्माला आलो याचं काहीतरी सार्थक व्हावं अशी ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागलेली आहे आणि जो साधनेला लागलेला आहे, जो विवेक वैराग्य शमधम श्रद्धादी उपरम समाधानाने युक्त होऊन जो सद्गुरू सेवा करणार आहे, त्यांच्या सेवेमध्ये रत होणार आहे. ज्ञानोबराय बोलतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा जरी म्हणी अति तरी संता या भजावे सर्वस्वेसी. कायेन वाचेन मनानं त्यांची अनन्यतेची शरणागती स्वीकारावी. म्हणून मनुष्यानं 3 ठिकाणची शरणागती पत्करावी बरं का. मनुष्याच्या जीवनात शरणागतीची 3 ठिकाणं आहेत. 1 परमात्म्याची ईश्वराची शरणागती अनन्यतेची असावी. 2 सद्गुरूंची शरणागती असावी, साधू संतांची शरणागती असावी. सद्गुरू आणि संत काही वेगळे नव्हेत बरं का. आणि 3 अद्वैत शास्त्राची शरणागती असावी. शास्त्र शरणागती स्वीकारली पण नास्तिक शास्त्राची स्वीकारली तर बोधापर्यंत जाऊ का? योगाचार, माध्यमिक, सौत्रांतिक, वैभाषिक, दिगंबर, चार्वाकाची जर आम्ही शरणागती स्वीकारली तर देहतेची देव, भोजन ते मुक्ती, मरण ते मुक्ती, पाखंड मस्त खावे प्यावे, मस्त मजेत राहावे, कर्ज काढून मस्त मजेत जगावे, मेल्यानंतर पुन्हा काही आपण जन्माला येईल याची गॅरंटी नाही. कुणाचं मत आहे? चार्वाकाचं. मग आम्ही विचार ऐकतो अद्वैताचा आणि वागतो कसं? मग आपण चार्वाकाचे अनुयायी आहोत का अद्वैताचे अनुयायी आहोत? कपडे इस्त्री केलेली लागतात, बॉडी स्प्रे मारावी लागते, मस्त चांगलं खायला लागतं, चांगलं गाडी AC मध्ये बसून फिरावं लागतं, पुन्हा मनुष्य म्हणून जन्माला याची गॅरंटी नाही. आता ते तुम्हीच म्हणा बरं का. हे चार्वाकाचं मत आहे. देहतेची देव, भोजन ते मुक्ती, मरण ते मुक्ती, पाखंड्याची, हे चार्वाकाचं मत आहे. आणि या भोगसंपन्न जीवनतेमध्ये त्या अवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही बरं का. त्यागात शांतीरनंतरम परमात्मा म्हणतात. त्यागामध्ये त्या अवस्थेला पोहोचता येतं. भोग संपन्न जीवनामध्ये त्या ब्रह्मात्मिक अवस्थेपर्यंत पोहोचता येत नाही. हजारो वर्ष सर्वसंग परित्याग केलेले आहेत. एक वाक्य सांगून जातो. जोग महाराज संस्थेचे गायनाचार्य आज ज्यांच्या चाली संप्रदायामध्ये बऱ्याच चालतात ते प्रातस्मरणे परमश्रद्धेय मी बघितले बरं का. पंढरपुरामध्ये बाबांनी मला धूत महाराजांची ओळख करून दिली आणि त्यांच्याकडे अध्ययन थोडं काळ झालं. आदरणीय कावणेकर महाराज समोर आहेत. महाराजांनी ओळख करून दिली ती. बंकट स्वामी मठामध्ये माघवारीला असताना
महाराजांच्या सोबत चर्चा झाली आणि धूत महाराजांच्याकडे घेऊन गेली आणि तिथून मग पंढरपुरामध्ये धूत महाराज, भक्तिबाबा आणि तुंतुनी शास्त्री आणि भाऊ महाराज पाटील यांच्याकडे अध्ययनाला सुरुवात झाली. असो, सुरुवात इथून आहे बरं का. आणि एक वाक्य सांगतो, महाशिवरात्रीला पहिला पाठ सांगायला महाराजांनीच मला बसवलं. तोही प्रसंग आता सांगून जातो 1 मिनिटात. महाशिवरात्रीला कवनेला सेवा होती आणि महाराजांचा वाळव्याचा विद्यार्थी आला होता आणि महाराजांची तब्येत बिघडली होती आणि महाराज म्हणाले माझी तब्येत बिघडली आणि तू पाठ सांगायला बस. मी म्हटलं मी पाठ शिकलो ऐकलो पण मला पाठ सांगता येणार नाही, माझी कदाचित सत्व परीक्षा असावी वाटतं. आणि बरोबर विचारसागर तरंग 4 मधलं ख्यातीवर्णन माझ्या वाटणीला होतं. असत ख्याती, अख्याती, आत्मख्याती, अन्यथा ख्याती, अनरिवचनी ख्याती, सत्ख्याती. महाराज बसलेले विद्यार्थी आमचे विठ्ठलदादा होते आणि मला सांगायला लागलं. ही अवस्था परीक्षेची असते. आणि मग हे सगळं घडतं कशामुळं? तर कुठंतरी पुण्य असतं, कुठंतरी सेवा असते, कुठंतरी सद्गुरू कृपा, ईश्वर कृपा असते. मग संत भेटतात, मग शास्त्र कृपा होते आणि मग आत्मबोधाची प्राप्ती होते. महाराज म्हणून शास्त्रामध्ये 4 कृपा महत्त्वाच्या आहेत. फाउंडेशन काय आहे? तर ईशकृपा आहे. फाउंडेशन ईशकृपा. ईशकृपेनंच बुद्धी निर्माण होते. तर ईशी दुर्लभ जे सदबुद्धी जे परमात्म्याची अवधी जैशी गंगेशी बुद्धी निरंतर ज्ञानावर आहे. फार सुंदर बोलतात तो. म्हणून सांगितलं ज्ञानेश्वरी खूप महत्त्वाची आहे. आणि अशा साधकावर प्रेम करणारे सद्गुरू, विनयानंद महाराजांच्या सारखे सद्गुरू, निरंजन महाराजांच्या सारखे सद्गुरू, आदिनाथ महाराजांच्या सारखे सद्गुरू, रंगनाथ गुरुजींच्या सारखे सद्गुरू, साखरेदादांच्या सारखे, विनायकदादांच्या सारखे, गुरुवर्य किसन महाराज साखरे यांच्यासारखे, आजरेकर महाराजांच्या सारखे, भास्कर महाराजांच्या सारखे, देवकर महाराजांच्या सारखे जगावर कृपा करणारे सद्गुरू प्राप्त होणं हे आमच्यासाठी परमभाग्याचं, लक्षात ठेवा. म्हणून ज्ञानोबरायाने दुसरं विशेषण सांगितलं, परिणतो परमैक्य प्रिय. जो त्या अवस्थेपर्यंत पोचलेल्या याच्यावर प्रेम करणारे, साधक जनावर प्रेम करणारे, दुसरं लक्षण सांगितलं, विशेषण सांगितलं, विस्तार करत नाही. तिसरं विशेषण ज्ञानोबरायाने याच ओवीमध्ये सांगितलं, निज जनजित भजनीय. भजन करणारे आणि भजन करण्यास योग्य असणारे, दोन्हीकडनं संगती लागते बरं का. काय सांगितलं पुढं? भजनास योग्य असणारे आणि भजन करायला लावणारे. भोजन नव्हे, देहतेची तुका म्हणे येत भोजन भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते जोग महाराज संस्थेतलं उदाहरण सांगितलं होतो. एक त्यागानं परमार्थ होतो, प्रसंगावधानानं पुढे निघून गेलो. तसं भजन केलं बोधे बाबाने. एकादशीला पाणी घ्यायचं नाही आणि 4-4 तास गात्याचं भजन उभं राहून करावं, हे मी डोळ्यानं पाहिले. आणि प्रॉपर्टी काय? अखंड जोग महाराज संस्थेची सेवा केली. प्रॉपर्टी काय? प्रॉपर्टी काय? ब्रह्मचर्य व्रत. काय त्याग आहे महाराज? काय त्याग आहे? अखंड ब्रह्मचर्य व्रत, गाथामूर्ती, गाथा पूर्ण पाठ. दुसरा ग्रंथ पाहिला नाही बोधे बाबाने. काय निष्ठा, 4-4 तास उभा राहून एकादशीला पाणी प्यायचं नाही. प्रॉपर्टी काय म्हणता मागं? 2 धोतर आणि 2 शर्ट आणि 2 टोपी आणि 2 उपरणी. 6 संपलं. 8. 2 धोतर, 2 शर्ट, 2 टोपी आणि 2 उपरणं. 8 प्रॉपर्टी संपलं. ज्यादा धोतर आलं की माझ्यासारख्या विद्यार्थ्याला देऊन टाकायचं, जा म्हणे नेज. असं त्याग संपन्न या परंपरेमध्ये आहेत, आपल्या पारमार्थिक साधनेमध्ये आहेत, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत. म्हणून हे वैभव आहे महाराज. त्यांच्यावर प्रेम करणारे सद्गुरू आहेत, ते सद्गुरू प्रेम स्वरूप आहेत. आणि 4थं विशेषण सांगितलं, माया गम्य. मायेला अगम्य आहेत, मायातीत आहेत, मायातीत आहेत. असं लक्षण सद्गुरूंचं 4 विशेषणाच्या द्वारे ज्ञानोबरायांनी 18व्या अध्यायातील 9व्या क्रमांकाच्या ओवीवर केलं. किती विशेषणं वापरली एका ओवीत ज्ञानोबरायांनी? 4 विशेषण. एका विशेषणावर अजून विस्तार करता येतो बरं का, पण वेळेची मर्यादा आहे. म्हणून फार सद्गुरूंचं महत्त्व आहे महाराज. आपण कोणत्याही परंपरेतले असाल त्याच्याशी काही प्रश्न नाही. आपले सद्गुरू कोणी असतील पण ते ब्रह्मरूप आहेत, ब्रह्मच आहे. ब्रह्मरूप अशी दुरुक्ती करता नाही, ब्रह्मच आहेत. कारण ज्ञानोबराय म्हणतात, उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. उघडं ब्रह्म जर बघायचं असेल, कसं मुळात ब्रह्म कसं आहे? निर्गुण आहे. पण ते निर्गुण ब्रह्म जर सगुण रूपात पाहायचं असेल तर एक देव रूपात पाहावं आणि दुसरं सद्गुरूंच्या रूपात पाहावं. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. आणि पुरवताती आरती, आरती नाम इच्छा. शिष्याची कोणती इच्छा करतात?
पूर्ण करतात तर ब्रह्मस्वरूपाला त्याला प्राप्त करून देतात किंवा ब्रह्मस्वरूपापर्यंत त्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देतात. म्हणून साधकाच्या जीवनात म्हणजे तुमच्या आमच्या जीवनात पुढे अजून वाक्य बोलतो, मनुष्याच्या जीवनात सद्गुरूंचं विशेष महत्त्व आहे आणि म्हणून त्या संबंधानं मज हृदयी सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषो अत्यादरू वेकावरी. आहे फार सुंदर बोलतात. यथामती श्रीगुरु दादांच्या आशीर्वादानं, श्रीगुरु प्रभणेकर गुरुजींच्या आशीर्वादानं, प्रातस्मरणीय परमश्रद्धेय सर्वदर्शनाचार्य मुक्ताबाई मठाचे मठाधिपती मी ज्यांच्याजवळ काही काळ अध्ययन घडलं, तुमच्या सर्वांच्या कृपाशीर्वादानं, कृपेच्या संबंधानं, प्रारब्ध अवशेषानं, परंपरेच्या भाग्यानं, कृपेनं सगळं घडलं. ते सर्वदर्शनाचार्य माझे श्रीगुरु निवृत्तीनाथ वक्तीबाबा, श्रीगुरु मारुती महाराज तुंतने भाऊ महाराज, श्रीगुरु दादा महाराज, गुरुजी, सद्गुरू निरंजन महाराज, सद्गुरू विनयानंद महाराज, सद्गुरू आदिनाथ महाराज आणि इथं उपस्थित असणारे अध्यात्मक क्षेत्रातील संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ पूजनीय वंदनीय आपण सर्व अभ्यासू वर्ग, साधक वर्ग, उपासक सेवेधारी मंडळी, महाराजांच्या परंपरेतले इथे उपस्थित असणारे सर्व साधक मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणावर हे सेवेचं पुष्प अर्पण करतो. हे सेवेचं वाक्पुष्प आदरणीय महाराजांच्या चरणावर हे सेवेचं वाक्पुष्प अर्पण करतो. आणि काही चुकलं असेल तर याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि वेळेची मर्यादा लक्षात घेऊन मी या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कवरदारी विठ्ठल.